नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे। 31/8/2024 ते 30/9/2024 पर्यंत फॉर्म भरण्यात येणार आहे। मेल इंडियन फक्त पुरुषांसाठी ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे टेम्पररी स्वरूपामध्ये पोस्ट असणार आहे। कॉन्स्टेबल फायर यामध्ये पे स्केल असणार आहे 3, वेतन श्रेणी ही 3री असणार आहे। वेतन 21,700 तर 69,100 पर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे। ऍप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सुरू झालेली आहे। यामध्ये तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी व पीएसटी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डीव्ही असणार आहे, रिटन एक्झामिनेशन असणार आहे आणि डिटेल मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे। अशा पद्धतीची निवड पद्धती असणार आहे। यानंतर पाहू शकता तुम्ही पे स्केल वर पाहिल्याप्रमाणे लेवल 3 चा असणार आहे। 21,700 तर 69,100 पर्यंत पेमेंट मिळणार आहे आणि यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं कंपल्सरी आहे। युवा वॅकन्सी पूर्ण भारतात निघालेल्या आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहू शकता एससी साठी 6, एसटी साठी 6, ओबीसी साठी असे एकूण 61 व मिलिटरी एरियासाठी यूआर साठी 5, ईडब्ल्यूएस साठी 1, एससी साठी 1, एसटी साठी 1, ओबीसी साठी 3 असे एकूण 11 अशा पद्धतीने 61 आणि 11 महाराष्ट्रामध्ये जागा उपलब्ध होणार आहे। आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन या संदर्भात माहिती पाहूया। यासाठी 12वी पास पाहिजे आणि विथ सायन्स सब्जेक्ट म्हणजे तुम्ही सायन्स या फॅकल्टी मधून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकणार आहात। यानंतर एज लिमिट म्हणजे वयोमर्यादा काय दिलेली आहे 18 ते 23 वर्षापर्यंत। यानंतर कॅटेगरी नुसार एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। पाहू शकता एससी एसटी साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ओबीसी साठी 3 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅन साठी 3 वर्षात अशा पद्धतीने एक वयामध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। यानंतर परीक्षा फीस बद्दल माहिती घेणार आहोत। ऍप्लिकेशन म्हणजे परीक्षा फी ही फक्त 100 रुपये असणार आहे आणि तुम्ही कास्ट मध्ये असाल एससी एसटी किंवा ईएसएम म्हणजे एक सर्व्हिसमॅन असेल तर परीक्षा फी नसणार आहे। पुढे पाहूया, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी यासाठी आहे ना 5 किलोमीटर तुमची रनिंग असणार आहे 24 मिनिटांमध्ये व फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे पीएसटी यामध्ये तुमची हायर बार टेस्ट आणि पीएटी रनिंग इव्हेंट या दोन्ही गोष्टी यामध्ये इन्क्लूड होणार आहेत। हाईट 170 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे, चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि खाली स्टेट नुसार रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। यामध्ये हाईट मध्ये 165 सेंटीमीटर व चेस्ट मध्ये 78-83 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। या राज्यामधील तुम्ही असाल तर यामध्ये तुम्हाला हाईट व चेस्ट मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। रिटन एक्झाम मध्ये खालील पद्धतीने मार्क देण्यात येणार आहे व परीक्षा कशी असणार आहे, विषय कोणते असणार आहे हे पाहूया। यामध्ये 4 पार्ट देण्यात आलेली आहे। पार्ट ए मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग या विषयासाठी एकूण प्रश्न संख्या 25 असणार आहे आणि मार्क 25 असणार आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे। त्यानंतर पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज अँड अवेअरनेस या विषयासाठी प्रश्न संख्या 25 असणार आहे आणि मार्क सुद्धा 25 असणार आहे। पार्ट सी मध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असणार आहे, 25 प्रश्न आणि 25 मार्क। यानंतर पार्ट बी मध्ये इंग्लिश किंवा हिंदी ही दोन्हीपैकी एक विषय तुम्ही निवडू शकता। प्रश्न संख्या 25 असणार आहे आणि मार्क 25 असे एकूण 120 मिनिटांसाठी 100 गुणांची परीक्षा तुमची असणार आहे। ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्ही यूआर किंवा ईडब्ल्यूएस किंवा ईएसएम मध्ये 25% गुण असणे अपेक्षित आहे व त्यानंतर एससी एसटी किंवा ओबीसी साठी 33% एकूण गुणाचे असणे आवश्यक आहे। या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबत सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अशा रीतीने आज आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच गृह मंत्रालयाच्या मार्फत कॉन्स्टेबल फायर या पदासाठी जाहिरातीबाबत सविस्तर माहिती पाहिलेली आहे।